घरी असलेल्या फक्त 4च साहित्यातून आपण एकदम छान दाणेदार मटका कुल्फी बनवू शकतो किंवा मलाईदार आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता. मटका कुल्फीला परफेक्ट कलर येण्यासाठी कोणताही कलर ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही. त्यासाठी खास ट्रिक आहे. एका जाडबुडाच्या कढईमध्ये 1 वाटी साखर ॲड करून घ्यायची आणि ती एकदम कमी गॅसवर आपण व्यवस्थित हलवून घ्यायची. 1 ते 2 मिनिटानंतर साखर मेल्ट व्हायला लागते. ह्यावेळेस आपण पाणी किंवा दूध काहीही ॲड करायचं नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं. फक्त काळजी घ्यायची की साखर ही आपली बुडाला चिटकणार नाही. त्यामुळे आपण त्याला 2 ते 3 मिनटं हलवून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण साखर कॅरमलाइज झाल्यानंतर त्यामध्ये 1 लिटर दूध ॲड करायचं. तुम्हाला जेवढी बनवायची आहे मटका कुल्फी त्यानुसार तुम्ही दूध ॲड करू शकता. दूध ॲड केल्यानंतर त्याला साखरेमध्ये व्यवस्थित हळूवार हाताने हलवून घ्यायचं. सुरुवातीला आपल्याला थोडंसं कडक वाटतं, पण नंतर छानपैकी मिक्स होतं. साखर आणि दुधाचं मिश्रण बॉईल होते तोपर्यंत आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, थोडीशी वेलची पूड, अर्धा वाटी साखर आणि 2 मोठी वाटी मिल्क पावडर ह्याला मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचं. ह्या मिश्रणामुळे आपल्या कुल्फीची कन्सिस्टन्सी आणि फ्लेवर दोन्ही गोष्टी खूप छान होतात. व्हिडिओत बघू शकता छानपैकी बॉईल आलेला आहे आणि कोणताही कलर न ॲड करता मटका कुल्फीचा परफेक्ट असा कलरसुद्धा आलेला आहे. हे खास आपण जे ॲड केलेलं कॅरमलाइज शुगर होतं त्याच्यामुळे. चांगला बॉईल आल्यानंतर आपण मिक्सरमधून जे बारीक करून घेतलेलं पावडर होतं ते सुद्धा ह्या दुधामध्ये ॲड करायचं आणि त्याला त्याच्यामध्ये गुठळ्या न होऊ देता हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचं. ड्रायफ्रूट पावडर आणि मिल्क पावडर ॲड केल्यामुळे आपलं मिश्रण लवकर आळून येतं. आपण ह्या ठिकाणी 1 लिटर दूध वापरलं होतं. आता ते व्यवस्थित आळून आल्यानंतर अर्धा लिटरच्या जवळपास त्याचं प्रमाण बनतं. त्यानंतर गॅस आपण बंद करायचा आणि रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपलं मटका कुल्फी बनवण्यासाठी एकदम रेडी आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याला तुम्हाला पाहिजे त्या कंटेनरमध्ये काढून घेऊ शकता. मी काही छोट्या मटक्यामध्ये ॲड केले होते, काही पेपर ग्लासमध्ये आणि माझ्याकडे काही कुल्फी स्टिक्सचे सुद्धा साचे होते, त्यामध्ये ॲड करून घेतलं होतं. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. इवन आपले स्टीलचे ग्लास जरी वापरले तरीसुद्धा छानपैकी ह्याच्या स्लाईस करूनसुद्धा तुम्ही हे आईस्क्रीम खाऊ शकता. 8 तास व्यवस्थित डीप फ्रीज केल्यानंतर मी फक्त मटका कुल्फीचा पॉट बाहेर काढला होता आणि तुम्ही बघू शकता की परफेक्ट कलर असलेली इवन एकदम दाणेदार अशी आपली रबडी मटका मलाई कुल्फी बनून तयार होती. तुम्ही ही रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. कमी मेहनतीत एकदम टेस्टी घरच्या घरी कुल्फी तयार. थँक्यू.